तर मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक अभ्यासणार आहोत. ते म्हणजे काय तर संपूर्ण जळगाव जिल्हा. मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील कुठल्याही प्रकारची एक्झाम असो, पोलीस भरती असो, कोतवाल भरती असो, जिल्हा परिषद भरती असो, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षिका किंवा इतर कोणतेही पद असो जे की आपल्या जिल्ह्याशी निगडित आहे, तर मित्रांनो जिल्हा विशेषवरती एक प्रश्न विचारण्यात येतो म्हणजे येतोच. तर मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये तुम्हाला एकदम अमृततुल्य अशी जी काही नोट्स आहे हे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, नोट्सची किंमत ही फक्त 20 रुपये आहे. मित्रांनो, हे एका नोट्सचीच किंमत नसून तर हे एकूण टोटल किती 34 जिल्ह्यांचे बघा 34 जिल्हा परिषद आहेत. तर त्या 34 जिल्हा परिषदेमधील 34 जिल्हा परिषदेचे जेवढे काही जिल्हा विशेष नोट्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. मित्रांनो, कोणतेही मार्केटमध्ये जर गेले तर जवळपास मित्रांनो 50 रुपयामध्ये तुम्हाला एक जिल्हा विशेष नोट्स मिळते. 34 गुणिले जर 50 केलं तर मित्रांनो 1700 रुपयाचे जे काही नोट्स आहे हे फक्त तुम्हाला एका चॉकलेटच्या किंमतमध्ये म्हणजे फक्त 20 रुपयामध्ये मी प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक नोट्सच्या प्रिंटआउट तुम्ही काढू शकता. ओके, कोणालाही डाउनलोड केल्यानंतर शेअर सुद्धा करू शकता. कुठल्याच प्रकारची काळजी नाही, एकदम पारदर्शक काम आहे मित्रांनो. ओके, बघा आता आपण अभ्यासणार आहोत संपूर्ण जळगाव जिल्हा. आपल्या नजरेसमोर आता जळगाव जिल्ह्याचा मॅप आहे. जळगाव जिल्हा मित्रांनो बघितलं तर तो आपल्याला मध्य भागामध्ये कुठेतरी दिसत आहे. ओके, त्याच्या आजूबाजूने चोपळा, यावल, रावेर, भुसावळ, जामनेर, पाचोदा, एरंडोल, धरणगाव अशा प्रकारचे जे काही मित्रांनो तालुके आहेत हे आपल्याला दिसून येतो. लक्षात ठेवा, जळगाव तालुक्याच्या आजूबाजूने. यानंतर बघा परकांडे येथील एरंडोल येथील झुलते मनोरे, त्यानंतर बघा चंडिका देवी मंदिर, पाटणा देवी मंदिर, श्री मनुदेवी तीर्थक्षेत्र अशा प्रकारचे मित्रांनो जे काही पर्यटन स्थळे आहेत ते आणि इतिहास हा आपल्या जळगाव जिल्ह्याला लाभलेला आहे. बघा थोडक्यामध्ये आपण लक्षात घेऊया जळगाव जिल्ह्याचा इतिहास. ओके, अतिशय इम्पॉर्टंट नोट्स आहे मित्रांनो परचेस करण्या अगोदर फक्त एकच विनंती आहे, अगोदर नोट्स बघा, व्हिडिओ बघा, त्यानंतरच परचेस करा. ओके, आता बघा 21 ऑक्टोबर 1960 पूर्वी जळगाव जिल्हा, ज्याला पूर्व खानदेश जिल्हा म्हणूनही ओळखले जाते, पूर्वी खानदेशचा एक भाग होता. अबुल फजल ग्लॅडविनच्या ऐनकबरी 1157च्या मते खानदेश हे नाव गुजरातच्या अहमदने फारुकी राजांच्या दुसऱ्या मलिक नासिरला दिलेल्या खान उपाधीवरून आले आहे. काही स्रोतांनुसार हे नाव महाभारताच्या खांडव जंगलातून सुद्धा आलेले आहे. तसेच बघा महाभारतमध्ये तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्याचा शासक युवनशव पांडवांशी लढल्याचा उल्लेख सुद्धा दिसून येतो. यानंतर बघा नाशिक आणि अजिंठा येथील खडक मंदिरे आणि लेण्या पहिल्या 3 शतकांदरम्यान दर्शवतात. ओके, यानंतर बघा खानदेश बौद्ध धर्माचे संरक्षण करणाऱ्या शासकांच्या आधिपत्याखाली होते. लक्षात ठेवायचं आहे, जळगाव जिल्हा म्हटलं म्हणजे खानदेश आठवलंच पाहिजे मित्रांनो, कारण की खानदेश या प्रदेशामध्ये हा जो काही आपला जळगाव जिल्हा आहे हा आहे. ओके, यानंतर बघा त्यानंतर सप्तवनानस, आंध्र भृत्यस, वीरसेन, अहिराजा, यवन राजवंश, चालुक्य, यादव आणि नंतर अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक, मलिक राजा, मलिक नजीर, हैदराबादचा निजाम आणि त्यानंतर मराठ्यांनी या प्रदेशावरती काय केलेलं आहे, आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे, राज्य केलेलं आहे. ओके, यानंतर बघा 18व्या शतकात खानदेशला ब्रिटिश सैन्याने होळकर राजवटीने धुळेसह मुख्यालय म्हणून ताब्यात घेतले. बघा रॉबर्ट गिल हे धुळे येथील मुख्यालय असलेल्या खानदेश जिल्ह्यातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले अधिकारी होते. यानंतर बघा 1906 मध्ये जेव्हा खानदेशाचे विभाजन झाले तेव्हा पूर्व खानदेश म्हणजे सध्याचे जळगाव बनले. ओके, लक्षात ठेवा पूर्व खानदेश कोणता आहे तर जळगाव जिल्हा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आणि 1956 मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेसह त्यांचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला आणि 1960 मध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीसह जळगाव हा राज्याचा जिल्हा बनला. ओके, कधी 1960 मध्ये महाराष्ट्राची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस पासून. आता यानंतर बघा पारोळा तहसीलमध्ये झाशीच्या महान राणीच्या वडिलांचे मानले जाणारे किल्ल्यांचे अवशेष सुद्धा आहेत. यानंतर बघा 1936 चे अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन, बघा पहिलं जे काही ग्रामीण अधिवेशन होतं फैजपूर येथे भरणारं ते सुद्धा इथंच भरलं होतं. यानंतर बघा सध्याच्या काळात जळगावच्या प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी बोलीची ख्याती 7 समुद्रात पसरवली. तसेच बघा साने गुरुजींनी कामगार वर्गाला जागवले, तर बालकवी ठोंबरे यांच्या कवितेने जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक जीवन सुद्धा समृद्ध केलेले. ओके, यानंतर बघा महाभारत आणि रामायण मध्ययुगीन कालखंडात काळाचे संदर्भ दिसतात. बघा 300 परगणे असलेल्या खानदेशची राजधानी होती बऱ्हाणपूर. तसे बघा आताच्या खानदेश इतिहासकालीन असिरगड होते.
तसे बघा गिरीपर्णाची जी काही झाली गिरणा नदी, बघा गिरीपर्णाची जी काही गिरीपर्णा जे नाव होतं त्याचं गिरणा नदी नाव पडलं. खानदेश होती कापडांची बाजारपेठ, लक्षात ठेवायचं आहे. ओके, यानंतर बघा कापूस, केळी, सोने यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. मित्रांनो, अगोदर आपण काय करणार आहे, डिटेलमध्ये माहिती अभ्यासणार आहे आणि यावरती जे काही महत्त्वपूर्ण 100+ प्रश्न तयार होत असतील त्याच्यावरती सुद्धा सराव करणार आहे. ओके, यानंतर बघा रामायण आणि भारत काळातील घटना आणि घडामोडी जळगाव जिल्ह्याशी संबंधित आढळून आलेल्या आहेत. श्री क्षेत्र पद्मालय येथे भीमाने बकासुराचा वध केला होता. तर प्रभू रामाने बाण मारून उनपदेव व सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे निर्माण केले. राजा दशरथाने श्रावण बाळाच्या हत्येचे परिमार्जन पूर्वीच्या एदलाबाद जवळील पवित्र तलावात केल्याचे संदर्भ मिळून आले आहेत. तसेच बघा आताचा खानदेश इतिहासकालीन असिरगड प्राचीन काळी हा प्रदेश निर्जन होता. तसे बघा असिरगड जवळील थोडी मानवी वसाहत होती. या वसाहतीचा संबंध महाभारत महाकाव्यातील द्रोणाचा पुत्र अश्वत्थामा याच्याशी होता. महाभारत काळात तोरणमाळचा एक राजा पांडवांच्या बाजूने लढला असे म्हटले जाते. या महाकाव्यातील एकचक्र नगरी म्हणजे सध्याचे एरंडोल असे स्थानिक अभ्यासक सांगतात. तसे बघा भीमाने बकासुराचा वध पद्मालय जवळ केला होता. अबुल फजल ज्याला आदिलाबाद म्हणतो ते एदलाबाद आताचं काय झालं तर मुक्ताईनगर झालं, लक्षात ठेवा. यानंतर बघा राजा दशरथाने श्रावण बाळाची हत्या करून जे महापातक केलं होतं हे सुद्धा आपल्या जिल्ह्यातीलच आहे, लक्षात ठेवा. त्याचे परिमार्जन दशरथाने एदलाबाद जवळील पवित्र तलावात केलं होतं. या तलावात 12 पाणी असून 16व्या शतकापासून शेतीसाठी जलसिंचन करण्यात येते. ओके, यानंतर बघा 300 परगणे असलेल्या खानदेशची राजधानी होती बऱ्हाणपूर, लक्षात ठेवा. ओके, 300 परगणे असलेल्या खानदेशची राजधानी काय होती तर बऱ्हाणपूर हे शहर होतं. बघा आता इतिहासकार बर्नियरने लिहून ठेवल्यानुसार खानदेशात 300 परगणे अस्तित्वात होते. बऱ्हाणपूर हे खानदेशची राजधानी होती आणि खानदेशातील सुब्याचा एकूण महसूल त्यावेळी 18,55,000 रुपये एवढा होता. मुघलकालीन हिंदुस्थानच्या नकाशामध्ये जळगाव व भुसावळचा सुद्धा उल्लेख आपल्याला आढळून येतो. मात्र अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्ली, लोहारा, एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांबुर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, नावी, चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर व हादरपूर, जामनेर, जामोद, जैनाबाद या गावांचा उल्लेख सापडतो. गिरीपर्णाची झाली गिरणा नदी मित्रांनो, लक्षात ठेवा. मालेगाव तालुक्यातील वजिरेखेडे येथे उत्खननात सापडलेल्या 2 ताम्रपटांपैकी गिरणा नदीचा उल्लेख आपल्याला गिरीपर्णा असा आढळतो. या ताम्रपटाचा लेखनकाल मित्रांनो इसवी सन 915 मानला जातो. ताम्रपटवरील संस्कृत प्रशस्तीचा लेखक कवी राजेश्वर आहे. गिरीपर्णाचा अपभ्रंश होऊन नदीला गिरणा नाव पडले. खानदेश होती मित्रांनो कापडाची बाजारपेठ, लक्षात ठेवायचं आहे. खानदेश काय होती तर कापडांची बाजारपेठ होती. इसवी सन 1656 पासून 1717 पर्यंत मुघल राजवटीत जबाबदारीची व मानाचे स्थान भूषविणारा व्हेनिसचा निकोलाव मनुची अनेक वेळा खानदेश भ्रमंतीवर आला. तसे बघा त्याने समक्ष पाहिलेल्या घटनांच्या आठवणी 4 ग्रंथांच्या रूपाने लिहून ठेवल्या. बऱ्हाणपूरला उत्तम कापड, महिलांची दुपट्टे व बुरखे तयार होत असल्याने पर्शियन व आर्मेनियन व्यापारी वारंवार खरेदीसाठी येत होते. या ठिकाणी पांढरे व रंगीत तलम कापड, रंगीत छापील कापड तयार करण्यात येई. बरेच कापड पर्सिया, टर्की व अरबस्थानला निर्यात होत असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे, लक्षात ठेवा. यानंतर बघा जळगाव जिल्ह्याची जी काही साधारण माहिती आहे ते अभ्यासणार आहोत आपण. बघा आता जळगाव हा भारताच्या महाराष्ट्रातील उत्तर भागातील जिल्हा आहे. प्रशासकीय आसन हे जळगाव शहर आहे. त्याची उत्तरेला मध्य प्रदेश राज्याने आणि पूर्वेला बुलढाणा जिल्ह्यांनी, आग्नेस जालना, दक्षिणेस औरंगाबाद आणि नैऋत्येस नाशिक आणि पश्चिमेस धुळे या जिल्ह्यांची सीमा आहे मित्रांनो. तसे बघा जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार सुद्धा म्हणतात. बघा बुलढाणा जिल्ह्याला काय म्हणत होते विदर्भाचे प्रवेशद्वार आणि जळगाव जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात, लक्षात ठेवा. दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. आता यानंतर बघा सातपुडा पर्वतरांगांनी घेरलेल्या जळगाव जिल्हा, तापी नदीने वेढलेला जळगाव जिल्हा, शिक्षणाचा श देखील माहीत नसताना ग्रामीण धाटणीच्या कवितांनी जगभर प्रसिद्ध झालेल्या बहिणाबाई चौधरींचा जळगाव जिल्हा, बालकवी ठोंबरेंचा जळगाव जिल्हा. जळगाव जिल्हा बहिणाबाई चौधरींमुळे देखील प्रकाशित होतात आला. त्यांच्या मृत्यूपश्चात मित्रांनो त्यांच्या मुलाने बहिणाबाई चौधरींच्या अहिराणी भाषेतील जे काही कविता आहेत ते प्रकाशित केल्या व अवघे जण अवाक झाले, लक्षात ठेवा. ओके, यानंतर बघा एका अशिक्षित शेतकरी महिलेने जीवनाचे सार तिच्या कवितांमधून व्यक्त केले आणि समाजाला विचार करायला भाग पाडले. आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कवित्री बहिणाबाई चौधरी व उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय म्हणून ओळखले जाते. यातच सर्व आले मित्रांनो. तसे बघा इतके मोठे व्यक्तिमत्व त्यांच्या मृत्यूपश्चात नावारूपाला यावे हा एवढा दैवदुर्विला. तसे बघा जळगाव जिल्हा
महाराष्ट्र राज्यात उत्तर पश्चिमेकडे वसलेला जिल्हा असून सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेला आहे. याच्या दक्षिणेकडे जवळच जगप्रसिद्ध पर्वतरांगा आणि अजिंठा लेणी सुद्धा आहेत. तसेच बघा, कापसाच्या उत्पादनाकरता येथील शेती उपयुक्त असून चहा, सोने, डाळी, कापूस आणि केळींकरता प्रमुख बाजारपेठ म्हणून जळगावची ओळख आहे. तसेच बघा, तापी नदीचे विशाल पात्र डोळ्यात मावत नाही. महाराष्ट्रातील इतर नद्यांचा उगम पश्चिम घाटांमध्ये होतो आणि त्या पूर्वेकडे बंगालच्या खाडीपर्यंत वाहतात, परंतु तापी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळते. लक्षात ठेवा, तापी कशी आहे तर पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो. ओके. यानंतर बघा, जळगाव जिल्ह्यातील प्रमुख तालुके. एकूण तालुक्यांची संख्या आहे 15. कोणकोणते तर बघा, जळगाव, एरंडोल, अमळनेर, जामनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, धरणगाव, यावल, चोपडा, चाळीसगाव, रावेर, पारोळा आणि पाचोरा. एवढे मित्रांनो 15 तालुके आहेत. भौगोलिक जर विचार केला तर बघा, लोकसंख्या आहे 42,29,917. क्षेत्रफळाचा विचार केला तर ते आहे 11,765 वर्ग किलोमीटर. साक्षरता जर पाहिली तर ते आहे 85%. आणि मित्रांनो, स्त्री पुरुष जर प्रमाण पाहिलं तर 1000 पुरुषांमध्ये 933 स्त्रिया एवढ्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आहे आणि 211 शहरातून गेले आहेत मित्रांनो. या जिल्ह्याला पूर्वी खानदेश म्हणून ओळखले जायचे. या जिल्ह्यातून तापी नदी गेली असून या नदीची एकूण लांबी आहे 724 किलोमीटर आणि यातील 208 किलोमीटर एवढी जी काही लांबी आहे हे आपल्या महाराष्ट्रातून आहे. ओके. या नदीच्या अनेक उपनद्या असून मित्रांनो या नदीचे पात्र फार मोठे आहे. याशिवाय गिरणा आणि वाघूर या देखील प्रमुख नद्या मित्रांनो आपल्या जळगाव जिल्ह्यातील. कोणकोणते? एक म्हणजे गिरणा आणि दुसरी म्हणजे वाघूर नदी. यानंतर बघा, अहिराणी ही येथील प्राचीन आणि मुख्य भाषा असून मराठी खानदेशी भाषा देखील येथे मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात. मध्य प्रदेश लगतचा समुदाय हिंदी भाषेचा उपयोग करतो. या जिल्ह्यात साधारण 700 मिमी पाऊस पडत असून उन्हाळ्यात तापमान 45 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत देखील पोहोचते. थंडीच्या काळात वातावरण सुखदायक असते. केळी, गहू, बाजरी, लिंबू, भुईमूग, कापूस आणि ऊस ही येथील मुख्य पिकं आहेत. तसेच बघा, पारंपरिक यात्रांमध्ये कार्तिक महिन्यात राम रथोत्सवाची यात्रा, नवरात्रात महालक्ष्मीची यात्रा, मुक्ताईनगर पासून 6 किलोमीटर दूर चांगदेवाची यात्रा आणि मुक्ताईनगर येथील कोठडीत मुक्ताईची जी काही यात्रा आहे हे पारंपरिक आणि उत्साहाने दरवर्षी साजरी होते. लक्षात ठेवायचं आहे. आता यानंतर बघा, अतिशय महत्त्वपूर्ण जे काही 100 प्रश्न आहेत की जे आतापर्यंत जळगाव जिल्ह्यावर विचारण्यात आलेले आहेत ते आपण थोडक्यामध्ये अभ्यासूया मित्रांनो. ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर अवघ्या फक्त 20 रुपयामध्ये तुम्हाला हीच नोट्स नाही तर इतर 34 जिल्हा परिषदेची जिल्ह्यांची जी काही नोट्स आहे हे तुम्हाला फक्त 20 रुपयामध्ये मिळत आहे मित्रांनो. अगदी चॉकलेटच्या किमतीमध्ये. चॉकलेट सुद्धा मित्रांनो आपण जर कोणाला भेट द्यायची असेल तर 100 रुपयापेक्षा जास्तच घेतो. ओके. ते सुद्धा याच्या 1/5 आहे. मग बघा, स्टार्ट करा आणि सर्वचे सर्व प्रश्न आपण क्विक रिव्हिजन करूया. बघा आता, खानदेशचे पूर्व पश्चिम असे विभाजन कोणत्या वर्षी करण्यात आले तर उत्तर आहे 1906. 1907 ते 1960 या कालावधीत जळगाव जिल्हा या नावाने ओळखला जाते. असे तर कोणत्या तर मित्रांनो पूर्व खानदेश. यानंतर काय तर जळगाव जिल्हा या नावाने ओळखण्यात जात होते. यानंतर बघा, साली खानदेश कोणत्या साली खानदेश ब्रिटिश राजवटीत समाविष्ट झाला तर 1818. ओके. यानंतर बघा, काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन कोठे भरविण्यात आले तर उत्तर आहे फैजपूर येथे. आणि फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणत्या नेत्यांनी भूषवले होते तर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. तसेच बघा, फैजपूर अधिवेशन कोणत्या वर्षी भरविण्यात आले उत्तर आहे 1936. तसेच जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर ते आहे 11,765 चौरस किलोमीटर. तसेच बघा, जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर त्याचं उत्तर आहे 15. जळगाव जिल्ह्यात महानगरपालिका व नगरपालिका आहेत किती आहेत तर बघा, महानगरपालिकेची संख्या आहे 1 आणि नगरपालिका आहेत 14. ओके. यानंतर बघा, साक्षरतेच्या बाबतीत जळगाव जिल्ह्याला महाराजा वा क्रमांक आहे तर बघा 24वा. ओके. यानंतर बघा, महाराष्ट्रात मित्रांनो कितवा क्रमांक आहे तर तो आहे 24वा. ओके. यानंतर बघा, जळगाव जिल्ह्यात मोठे व मध्यम प्रकल्प आहेत 2. बघा, मोठे आहेत 2 आणि छोटे आहेत 15. लक्षात ठेवा, मोठे किती आहेत 2 आहेत आणि छोटे मध्यम प्रकल्प आहेत 15. यानंतर बघा, जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक पशुधन कोणत्या जातीचे आहेत तर ते आहे गोजातीय. तसेच जळगाव जिल्ह्याच्या बघा रिकामी जागा व रिकामी जागा दिशेस मध्य प्रदेश राज्याच्या सीमा भिडतात. कोणत्या? उत्तर आणि ईशान्य या दोन्ही दिशेस मित्रांनो मध्य प्रदेशची सीमा लागलेली आहे जळगाव जिल्ह्याला. यानंतर बघा, जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे तर तो आहे औरंगाबाद. तसेच जळगाव जिल्ह्याचा रिकामी जागा भाग तापी खोऱ्याचे सदानपट्टा आहे तर त्याचं उत्तर आहे मध्य. तसेच जळगाव जिल्ह्यात मौल्यवान खनिजे आढळत नाहीत. ओके. तापी नदीची जळगाव जिल्ह्यातील लांबी किती आहे तर ते आहे 160 किलोमीटर. ही जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची नदी आहे तर उत्तर आहे गिरणा नदी. तसेच बघा, वाघीण नदी व कोणती नदी तालुक्यातून वाहते लक्षात ठेवा.
जी काही वाघूर नदी आहे हे कोणत्या तालुक्यातून वाहते तर लक्षात ठेवा जामनेर आणि भुसावळ. वाघूर नदी जामनेर आणि भुसावळ या दोन तालुक्यातून वाहते मित्रांनो. तसेच बघा जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या वाऱ्यापासून पडते तर लक्षात ठेवा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून. तसेच बघा जळगाव जिल्ह्याने राज्याचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर त्याचं उत्तर आहे 3.82% एवढा भाग व्यापलेला आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्याने. ओके, यानंतर बघा जळगाव जिल्ह्यात एकूण किती महसुली उपविभाग आहेत तर उत्तर आहे 7. जामनेर तालुका कोणत्या उपविभागात येतो तर उत्तर आहे जळगाव. भडगाव तालुका कोणत्या उपविभागात येतो तर उत्तर आहे पाचोरा. चोपडा तालुका कोणत्या उपविभागात येतो तर उत्तर आहे अमळनेर. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता तालुका एरंडोल उपविभागात नाही तर उत्तर आहे पाचोरा. आणि मित्रांनो खालीलपैकी कोणता तालुका भुसावळ उपविभागात नाही त्याचं उत्तर आहे रावेर. मित्रांनो हे प्रश्न सर्वचे सर्व विचारण्यात आलेले आहेत म्हणून काळजीपूर्वक तुम्हाला यांना लर्न करायचे. यानंतर बघा रावेर तालुका कोणत्या उपविभागात आहे तर उत्तर आहे फैजपूर. तसेच रिकामी जागा हा तालुका चाळीसगाव उपविभागात आहे तर उत्तर आहे चाळीसगाव. तसेच बघा जळगाव जिल्ह्यात रिकामी जागा बाजार समिती व रिकामी जागा उपबाजारपेठ आहेत तर लक्षात ठेवा बाजार समित्यांची संख्या आहे 12 आणि उपबाजारपेठ आहेत 31. तसेच बघा जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी कार्यरत शासकीय संस्था कोणती आहे तर ते आहे महाबनाना. तसेच महाबनाना या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली उत्तर आहे 2002. तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक मृदा कोणत्या प्रकारची आहे तर ते आहे उथळ काळी मृदा. तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक सिंचित क्षेत्र कोणत्या स्त्रोताखाली आहे तर लक्षात ठेवा विहिरी आणि बोरवेल्स याच्या खालीच आहे. तसेच बघा जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र रिकामी जागा व रिकामी जागा या पिकांखाली आहे तर लक्षात ठेवा कापूस आणि ज्वारी या दोन पिकांखाली आहे मित्रांनो जळगाव जिल्हा कापूस आणि ज्वारी. तसेच बघा दुग्ध विकास महामंडळाचा जो काही सहकारी तत्वावरील पशुखाद्य प्रकल्प आहे हा जळगाव जिल्ह्यात कुठे आहे तर तो आहे नशिराबाद या ठिकाणी. तसेच हातनूर जल प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर त्याचं उत्तर आहे भुसावळ. अनेर प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर उत्तर आहे शिरपूर. तसेच बघा सुकी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे रावेर. बोरी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर त्याचं उत्तर आहे पारोळा. अग्नावती प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर तो आहे पाचोरा. तसेच बघा तोंडापूर मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर त्याचं उत्तर आहे जामनेर. आणि बघा हिवरा मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर त्याचं उत्तर आहे पाचोरा. ओके, पाचोरा येथे मित्रांनो कोणकोणते तर एक आहे अग्नावती आणि दुसरा आहे हिवरा. हे दोन तुम्हाला पाचोऱ्यातील लक्षात ठेवायचेच आहे. आता यानंतर बघा अंजनी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तर तो आहे एरंडोल. तसेच जळगाव जिल्ह्यात भुसावळ व वरणगाव येथे कशाची कारखाने आहेत तर त्याचं उत्तर आहे दारुगोळा. लक्षात ठेवा भुसावळ जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ आणि वरणगाव हे जे दोन कारखाने मित्रांनो हे कशासाठी आहेत तर दारुगोळ्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसे बघा MIDCचे जिल्ह्यातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र कोणते आहे तर ते आहे जळगाव MIDC. यानंतर बघा जळगाव जिल्ह्यातील येथे औष्णिक वीज प्रकल्प आहे कुठे तर भुसावळ येथे आहे. भुसावळ औष्णिक वीज प्रकल्पाचे पहिले युनिट कोणत्या साली कार्यान्वित झाले होते तर ते झाले होते 1968 साली. तसेच जळगाव जिल्ह्यास कशाचे प्रवेशद्वार म्हणते तर मित्रांनो अजिंठ्याचे सुद्धा जळगाव जिल्ह्यास प्रवेशद्वार म्हटले जाते मराठवाड्याचे सुद्धा. आता यानंतर बघा जनगणना 2011 प्रमाणे जळगाव जिल्ह्याची साक्षरता किती होती तर ते होते 78.02%. तसेच जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक जनगणना गावे कोणत्या तालुक्यात आहेत तर त्याचं उत्तर आहे जामनेर. तसेच जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी जनगणना गावे कोणत्या तालुक्यात आहेत तर त्याचं उत्तर आहे भुसावळ. तसेच बघा जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर ते आहे 42,29,917 एवढी. तसेच जळगाव जिल्ह्यातील किती टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते तर ते आहे 31.74%. तसेच जनगणना 2011 प्रमाणे जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या किती घनता आहे तर लक्षात ठेवा 360 एवढी आहे. तसेच जळगाव जिल्ह्याची पुरुष साक्षरता किती आहे तर ते आहे 85.36%. जळगाव जिल्ह्याची स्त्री साक्षरता किती आहे तर ते आहे 70.56%. जळगाव जिल्ह्यातील किती टक्के लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे तर ते आहे 9.20% आणि जमातींची जर विचारली तर ते आहे 14.29%. तसेच बघा जळगाव महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या आहे 4,60,228 एवढी. तसेच जळगाव जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदेचे किती गट आहेत तर ते आहेत 68 गट. आणि पंचायत समित्यांचा जर विचार केला तर एकूण किती गण आहेत गणाचा जर विचार केला तर ते आहेत 136 गण. ओके, आता यानंतर बघा जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायती कोणत्या तालुक्यात आहेत तर ते आहेत अमळनेर तालुक्यामध्ये. यानंतर बघा जळगाव जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र आहे तर ते 2. जळगाव जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर त्याचं उत्तर आहे 11. तसेच बघा जळगाव लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर त्याचं उत्तर आहे 6. ओके, यानंतर बघा रावेर लोकसभा क्षेत्रात जिल्ह्यातील किती विधानसभा क्षेत्र आहेत तर ते आहे 5. रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये समाविष्ट मित्रांनो हे जे काही रावेर लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघ येतो मलकापूर. लक्षात ठेवा. ओके, आता यानंतर बघा अमळनेर विधानसभा क्षेत्र कोणत्या लोकसभा क्षेत्रात आहे तर उत्तर 1 जळगाव. तसेच बघा खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा क्षेत्रात नाही तर उत्तर आहे चोपडा. तसेच खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा क्षेत्रात नाही उत्तर आहे पाचोरा. तसेच बघा संत मुक्ताबाई समाधीचे जिल्ह्यातील स्थळ कोणते तर ते आहे मेहुण. तसेच
हरताळा हे ठिकाण मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, कोणत्या? तर श्रावणबाळ याच्याकरता. यानंतर बघा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ते आहे पाल. झाशीच्या राणीचा किल्ला म्हणून प्रसिद्ध जिल्ह्यातील किल्ला कोणता आहे? तर तो आहे पारोळा. तसेच खानदेशची पंढरी असे जिल्ह्यातील कोणत्या शहरास म्हटले जाते? उत्तर आहे अमळनेर. मित्रांनो, अमळनेरला खानदेशची पंढरी असे सुद्धा म्हटले जाते. आता यानंतर बघा अमळनेर तालुक्याची लोकसंख्या किती आहे? तर ते आहे 2,87,849 एवढी. यानंतर बघा अमळनेर शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर उत्तर आहे बोरी. ओके, बोरी नदी स्टार मार्क करा. भडगाव तालुक्याची साक्षरता किती टक्के आहे? तर ते आहे 66.53%. आणि बोदवड तालुक्याची लोकसंख्या विचारली तर ते आहे 99,719 एवढी. ओके, आता यानंतर बघा भुसावळ तालुक्याची साक्षरता किती टक्के आहे? तर ते आहे 76.641%. तसेच मध्य रेल्वेचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जंक्शन कोणते आहे? तर ते आहे भुसावळ. तसेच बघा पाटणादेवी हे धार्मिक स्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर ते आहे चाळीसगाव तालुक्यात. चोपडा तालुक्याची लोकसंख्या किती आहे? तर ते आहे 3,12,815 एवढी. यानंतर बघा जिरीकाप व भिरान या कापडासाठी प्रसिद्ध तालुक्यातील ठिकाण कोणते? तर ते आहे धरणगाव. धरणगाव तालुक्याची साक्षरता किती टक्के आहे? तर ते आहे 67.58%. तसेच बघा चोपडा शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे? तर उत्तर आहे रत्नावती. तसेच भारतातील 2 मंगळ मंदिरांपैकी जिल्ह्यातील मंगळ ग्रह मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर ते आहे अमळनेर. लक्षात ठेवा, स्टार मार्क करा. बऱ्याचदा विचारतात मंगळ ग्रह मंदिर कुठे आहे? तर अमळनेर येथे आहे. यानंतर बघा पांडववाडा ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या शहरात आहे? तर त्याचं उत्तर आहे एरंडोल. तसंच बघा पौर ही जिल्ह्यातील महत्त्वाची व्यापारी पेठ कोणत्या तालुक्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे जामनेर. यानंतर बघा रावेर तालुक्याची साक्षरता किती टक्के आहे? तर ते आहे 67.52%. रत्नपिंपरी तपोवन हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ते आहे पारोळा तालुक्यामध्ये. तसेच बघा पारोळा तालुक्याची लोकसंख्या किती आहे? तर ते आहे 1,96,863 एवढी. तसेच बघा जिल्ह्यातील ऐतिहासिक नॅरोगेज रेल्वे मार्ग कोणता आहे? तर तो आहे जामनेर पाचोरा. तसेच पाचोरा नगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ते झालेली आहे 1947 साली. पाचोरा तालुक्याची लोकसंख्या किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 2,89,628. मुक्ताईनगर शहराचे पूर्वीचे नाव काय होते? तर ते होते एदलाबाद. तसे बघा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ते 1990 मध्ये झाली होती. एरंडोल शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे? तर ते आहे अंजनी नदीच्या तीरावर वसलेले शहर. तसे बघा महर्षी वेदव्यास मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर ते आहे यावल तालुक्यामध्ये. यानंतर बघा प्रतिभाताई पाटील यांचे जळगाव जिल्ह्यातील गाव कोणते आहे? तर त्याचं नाव आहे नाडगाव. ओके, आता यानंतर बघूया आपण अतिशय इम्पॉर्टंट नैसर्गिक पर्यटन स्थळे. ओके, बघा आता नैसर्गिक पर्यटन स्थळे कोणते आहेत? तर हतनूर धरण. ओके, हतनूर धरण पहिलं लक्षात ठेवायचं आहे. कोणतं आहे पर्यटन स्थळ? ते म्हणजे हतनूर धरण. बघा जळगाव जिल्ह्यातील आणखी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे हतनूर धरण. जर तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल आणि आजूबाजूच्या थंड आणि शांत हवामानाचा आनंद घ्यायचा असेल तर मित्रांनो हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. ओके, तुम्ही नशिबवान असाल मित्रांनो तर ते धरणातून 4ही बाजूने पाणी सोडतात तेव्हाचा अनुभवही तुम्हाला घेता येईल. धरणाची क्षमता मित्रांनो 9.3 घनमीटर पाण्याची आहे. त्यामुळे ते शहरातील पाण्याच्या प्राथमिक स्रोतांपैकी एक आहे. फोटोग्राफीमध्ये मित्रांनो हात आजमावायचा असेल तर हे ठिकाण अप्रतिम आहे. त्यासोबत हे पिकनिक स्पॉटसाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे. आता यानंतर बघा वाघूर धरण अतिशय इम्पॉर्टंट आहे. धरणांमधून बघा वाघूर धरणांमधून वाहून जाणारे पाणी पाहणे फारसे लोकांना आकर्षण वाटत नाही, परंतु वाघूर धरणाला भेट देणे हे पावसाळ्यात महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळापैकी एक आहे. ओके, हे जळगावमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे मित्रांनो. तुम्ही या ठिकाणाचे सौंदर्य पाहू शकता. हे वाघूर नदीवर वसलेले आहे आणि संपूर्ण ठिकाणचा पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. पाण्याने भरलेले आणि बाजूंनी वाहणारे मित्रांनो सुंदर कालवे हे असे दृश्य आहे की आपण आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीशी जोडू शकत नाही. लक्षात ठेवा. यानंतर बघा आध्यात्मिक पर्यटन स्थळे पाटणादेवी. लक्षात ठेवा जळगावच्या आश्चर्यकारक ठिकाणांच्या यादीत पुढे पाटणादेवी आहे यात शंका नाही. ऐतिहासिक मूल्याच्या दृष्टीने या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. चारही बाजूंनी हिरवाईने नटलेले आणि सह्याद्रीच्या रांगेचे सौंदर्य नटलेले हे ठिकाण या ठिकाणाच्या सौंदर्यात मित्रांनो आणखीनच भर पडते. कोणताही विचार किंवा शंका न येता पूर्वीच्या काळात या प्रांताची राजधानी देखील मानली जात असे, कारण त्यांच्या सौंदर्याच्या आश्चर्यकारक श्रेणींमुळे हे देखील जळगावमध्ये भेट देण्यासाठी सर्वात शिफारस केलेले आणि सर्वोत्तम आध्यात्मिक पर्यटन स्थळ आहे. आता यानंतर बघा ओंकारेश्वर मंदिर. ओके, ओंकारेश्वर मंदिर. जर तुम्ही जळगावला भेट देत असाल आणि तुम्हाला तिथे काही आध्यात्मिक प्रबोधन करायचे असेल तर ओंकारेश्वर मंदिर मित्रांनो जळगावसाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळापैकी एक आहे. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे मित्रांनो. सर्वशक्तिमान भगवान शिवाला समर्पित. लक्षात ठेवा बऱ्याचदा विचारतात ओंकारेश्वर मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे? तर भगवान शिवाला आहे. लक्षात ठेवा. तसं बघा जळगावमधील एक लोकप्रिय ठिकाण आहे की तेथील अप्रतिम वास्तुकला आणि सुंदर परिसर याशिवाय
हे मंदिर श्रावणी सोमवार, शिवरात्री, गोकुळाष्टमी आणि रामनवमीच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उत्सव आयोजित करण्यासाठी देखील लोकप्रिय आहे. हे जयनगर जवळ स्थित आहे मित्रांनो आणि सार्वजनिक किंवा खाजगी वाहतूक पर्यायांद्वारे प्रवेश करण्यायोग्य आहे. आता यानंतर बघा पाचवं ठिकाण ते आहे महर्षी कण्व आश्रम. कोणतं मित्रांनो? महर्षी कण्व आश्रम. बघा आता आश्रम कदाचित तुम्हाला रुचणार नाही, पण महर्षी कण्व आश्रम जळगावातील पाहण्याजोग्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. ते म्हणजे आश्रमाच्या शेजारी असलेली अनपेक्षित लेणी. प्राचीन गुहा महर्षी कण्वांचे ध्यानस्थान असायची आणि तिचे रक्षण सापांनी केले आहे. त्यामुळे पर्यटकांना गुहेत प्रवेश दिला जात नाही, तथापि एकांत आणि शांतता त्यांची भरपाई करतात. आता यानंतर बघा श्री मनुदेवी मंदिर. बघा जळगावमध्ये भेट देण्यासारखे आणखी एक लोकप्रिय आध्यात्मिक पर्यटन स्थळ आहे, ते म्हणजे काय तर श्री मनुदेवी. मित्रांनो हे सातपुडा डोंगराच्या उत्तरेकडील सीमेवर आहे. हे एक अतिशय लोकप्रिय भक्तीचे ठिकाण आहे, ज्याला जगभरातून लोक भेट देण्यासाठी येतात. त्याशिवाय मित्रांनो हे एक अतिशय छान पिकनिक स्पॉट सुद्धा आहे, ज्यामुळे जर तुम्ही दिवसाच्या सहलीचे नियोजन करत असाल तर जळगावला भेट देण्यासाठी मित्रांनो हे एक चांगले पर्यटन स्थळ असू शकते. ओके. अलीकडच्या वर्षामध्ये मित्रांनो मंदिराच्या सभोवतालचा परिसर अधिक चांगला आणि नूतनीकरण करण्यात आलेला आहे. हा परिसर हिरव्यागार जंगलांनी व्यापलेला आहे. पुढे ते साक्षीदार होण्यासाठी आणि जपण्यासाठी एक आश्चर्यकारक ठिकाण बनलेले आहे. आता यानंतर बघा इच्छापूर्ती गणेश मंदिर. मित्रांनो जिल्ह्यातील हे सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे बघा तुम्हाला तुमची कोणती इच्छा पूर्ण करायची आहे का, तर मित्रांनो जर असेल तर त्यानंतर इच्छापूर्ती गणेश मंदिराकडे जा, जे सर्वात प्रतिष्ठित जळगाव पर्यटन स्थळांपैकी एक आहे. असे मानले जाते की जर तुम्ही शुद्ध विवेकाने त्यांची प्रार्थना केली तर भगवान गणेश तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. गणेश चतुर्थीच्या वेळी मंदिरात गर्दी होते, जेव्हा मोठ्या संख्येने यात्रेकरू गणपतीचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. लक्षात ठेवा इच्छापूर्ती गणेश मंदिर. आता यानंतर बघा श्रीराम मंदिर. श्रीराम मंदिर हे रामभक्तांसाठी बांधलेले मंदिर आहे. मंदिराचे संस्थापक कोण आहेत तर ते आहेत श्री सद्गुरू अप्पा महाराज. ओके. ज्यांनी 1867 साली रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर रामभक्तांच्या उपस्थितीत श्री राम मंदिरांची पुनर्बांधणी करण्याचा संकल्प केला होता. मंदिर 1871 मध्ये विकसित करण्यात आले होते. हे पेशवे काळात बांधले गेले आहे. भगवान राम हे एक महान नायक होते, ज्याची कथा रामायणातील महाकाव्यांमधून शोधली जाऊ शकते आणि हे एक आश्चर्यकारक उदाहरण आहे जे साधेपणाचे जीवन जगण्याचा आणि जीवनाच्या कठीण आणि चांगल्या जीवनात राहण्याचा धडा देते. यानंतर बघा चांगदेव मंदिर अतिशय इम्पॉर्टंट आहे. मुक्ताईनगर तालुक्यात स्थायिक असलेले चांगदेव मंदिर हे जळगावमधील सर्वात प्रसन्न ठिकाणांपैकी एक आहे. मंदिराला पवित्र संत चांगदेव महाराज यांचे नाव मिळालेले आहे, जे येथे सुमारे 1400 वर्षे राहिले असे मानले जाते. यानंतर बघा श्री पद्मालय. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जळगावच्या आसपास काहीतरी वेगळं अनुभव व्हायचं असेल आणि जुन्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्ही भारतातील गणपतीचे जे काही अर्धपीठ मानले जाते, ओके, बघा भारतातील गणपतींचे जे काही अर्धपीठ आहे ते मानले जाणारे पद्मालय याला भेट द्यावी. आणि जळगावमध्ये भेट देण्याच्या प्रमुख आध्यात्मिक पर्यटन स्थळांपैकी हे एक विशेष आहे. हे मंदिर एका मोठ्या टेकडीवर स्थित आहे आणि त्याच्या सभोवताली गणपतीच्या अनेक लहान मंदिरांनी वेढलेले आहे. ओके. लॉटमधील सर्वात मोठे आणि प्राथमिक मंदिर देखील श्री गोविंद महाराजांच्या पादुकाचे घर आहे, जे एका मोठ्या घटनेने बाजूला ठेवलेले आहे. ओके. यानंतर बघा या व्यतिरिक्त मुख्य मंदिरा शेजारील सभामंडपात असलेले दगडापासून बनलेले 4 फूट उंचीची उंदिराची मूर्ती हे देखील मित्रांनो येथील आकर्षण आहे. यानंतर बघा श्री संत मुक्ताबाई. बघा आता आजूबाजूची मंदिरे पाहून ज्यांना कंटाळा येत नाही त्यांच्यासाठी श्री संत मुक्ताबाई मंदिर हे जळगावमधील आणखी एक प्रमुख आध्यात्मिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी वारकरी परंपरेतील लोकप्रिय संत मुक्ताबाई यांची पूजा केली जाते. ती एक लोकप्रिय भक्तिगीत कवयित्री म्हणून ओळखली जाते, ज्यांनी 40हून अधिक भक्तिगीते लिहिली. जिचा जन्म देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला आणि ती पहिल्या वारकरी संतांची धाकटी बहीण होती. तिची भक्तिगीते आजपर्यंत सर्वत्र संवाद आणि संभाषणाचा स्रोत म्हणून वापरली जातात. भक्तिगीतांमध्ये खूप काही शिकवणे असते मित्रांनो. हे सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्येच आपल्याला बघायला मिळते. यानंतर बघा शिवधाम. काय तर शिवधाम. प्रसिद्ध शिवधाम मंदिर रत्नपिंपरी येथे आहे. जळगाव जवळचे जळगाव शहराशी जोडलेले एक छोटेसे गाव सुमारे 55 किलोमीटर अंतरावर आहे. नॅशनल हायवे क्रमांक 53 मार्गे सुमारे 1.5 तासामध्ये पोहोचता येते. गोपी नदीच्या काठावर वसलेले हे गाव एक आनंदी ठिकाण आहे आणि येथे वर्षभर भक्तांचा थवा वाहत असतो. लक्षात ठेवा शिवधाम येथे. यानंतर बघा तरसोद येथील गणपती मंदिर. कुठचं मित्रांनो? हे जे काही गणपती मंदिर आहे आता हे आहे तरसोद येथील. इच्छापूर्ती गणपती मंदिर वेगळं आणि गणपती मंदिर वेगळं. आता बघा तरसोद गणपती मंदिर हे गणपतीचे जागृत देवस्थान आहे, जिथे मूर्ती खोदण्यात आली होती तिथून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे.
गणपतीच्या मंदिराचे प्रवेशद्वार अगदी लहान आहे, ज्यामुळे आत जाऊन दर्शन घेण्यासाठी भाविकांना नतमस्तक व्हावे लागते. श्री गणेशाची मूर्ती भव्य आणि तेजस्वी आहे. जिल्ह्यात नवविवाहित जोडपे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जातात. प्रसाद गणपती मंडळातर्फे मंदिरांच्या मागील बाजूस धर्मशाळा व मोठ्या 2 सभा मंडप बांधण्यात आलेले आहेत. आता विश्वस्त मंडळांच्या वतीने सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात येते. ओके, आता यानंतर बघा ऐतिहासिक पर्यटन स्थळे कोणकोणती आहेत. ऐतिहासिक पर्यटन स्थळे तर लक्षात ठेवा, एक म्हणजे पारोळा किल्ला. ओके, आजूबाजूच्या असलेल्या किल्ल्यांसाठी जळगाव ओळखले जाते. तर तुम्ही इतिहासाचे जाणकार असाल, तर तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी एक्सप्लोर करायला आवडत असाल, तर जळगावमध्ये भेट देण्यासाठी पारोळा किल्ला हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. ओके, आजूबाजूच्या गोष्टींना भेट देण्यासाठी आणि एक्सप्लोरर करण्यासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. 16व्या शतकात परत बांधलेले हे ठिकाण काही सर्वात सुंदर वास्तुशिल्प शैलीचे प्रदर्शन करते, जे तुम्हाला मित्रांनो अन्यथा लक्षात येणार नाही. लक्षात ठेवा, या किल्ल्याचे दिल्ली दरवाजा प्रवेशद्वार हे आजूबाजूच्या सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. तसे बघा हे बोरी नदीच्या काठावर देखील आहे आणि जे या ठिकाणाच्या सौंदर्यात आणखी भर देते. लक्षात ठेवा, पारोळा किल्ला. यानंतर बघा बहादूरपूर किल्ला, हा सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्येच आहे. बहादूरपूर हे जळगाव जिल्ह्यात पारोळा आणि अमळनेरच्या मध्ये बोरी नदीच्या काठी वसलेले आहे. हा किल्ला 15व्या शतकात बांधला गेला आणि त्याचा 40 फूट मजबूत बुरुज आजही उंच आहे. यानंतर बघा अमळनेर किल्ला. अमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील बोरी नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. पूर्वी अमळनेरला चहूबाजूंनी सीमा भिंत बांधून संरक्षित केले जात असे, त्यामुळे आक्रमणे व हल्ल्यांपासून काही प्रमाणात संरक्षण दिले जात असे. वन्यजीव प्राणी संग्रहालय आणि उद्याने बघूया. बघा आता महात्मा गांधी गार्डन. जे लोक जळगावमध्ये काही चांगल्या पर्यटन स्थळांचे शोधत आहेत, त्यांच्यासाठी महात्मा गांधी गार्डन हे एक चांगले पर्यटन ठिकाण आहे. हे ठिकाण काही सर्वात चित्त थरारक फुलांचे प्रदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. काही ज्या तुम्हाला अन्यथा माहीतही नसतील, बागेत फक्त पाऊल टाकणे पुरेसे आहे. ओके, लक्षात ठेवा महात्मा गांधी गार्डन. यानंतर बघा यावल वन्यजीव अभयारण्य, हे सुद्धा मित्रांनो आपल्या जळगाव जिल्ह्यामध्येच आहे, यावल तालुक्यामध्ये. ओके, यानंतर बघा JK पार्क. JK पार्क मित्रांनो, तुम्ही मेरून गार्डनला भेट देत असाल आणि आजूबाजूची आणखी ठिकाणे जर तुम्हाला फिरायची असतील, तर तुम्हाला JK पार्क बघण्यासाठी जायला हवं. ओके, लक्षात ठेवा, एवढं काही विशेष नाही, परंतु बघा लक्षात असू द्या. यानंतर बघा बहिणाबाई पार्क. प्रसिद्ध महाराष्ट्रीयन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव असलेले उद्यान. ओके, महान कवयित्रीप्रमाणे सुंदर आहे. उद्यान मित्रांनो विविध प्रकारच्या झाडांनी नटलेले आहे. उद्यानाला भेट देताना थंड सावलीचा आनंद घ्या. संध्याकाळी लोक फिरायला येतात मित्रांनो. मुलांना त्यांच्या विश्रांतीसाठी आणि करमणुकीसाठी उद्यानात एक स्विंग विभाग मिळेल आणि मित्र आणि कुटुंबासाठी लहान पिकनिकचा आनंद घेण्यासाठी उद्यान हे आश्चर्यकारक ठिकाण आहे मित्रांनो, बहिणाबाई पार्क उद्यान. त्यानंतर बघा मेरून पार्क. ओके, हे जळगावमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक मानले जाते आणि मित्रांनो हे शिरसोली रोडवर आहे. एवढं त्याच्यावरती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा जळगाव म्युनिसिपल कॉर्पोरेशन सागर पार्क. ओके, इम्पॉर्टंट आहे. बघा जळगाव महानगरपालिका सागर पार्क हे शहराच्या गजबजलेल्या मध्यभागी महाबळ रोड आणि MJ कॉलेज रोडच्या चौकात असलेले एक मनोरंजन उद्यान आहे. जळगावच्या मॅप केलेल्या केंद्रांपासून सुमारे 1.7 किलोमीटर अंतरावर असलेल्या सागर पार्कला शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून पोहोचता येते. आता बघा इतर पर्यटन स्थळे. बघा गांधी रिसर्च फाउंडेशन, हे सुद्धा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्येच आहे. जर तुम्हाला गांधीगिरी करायला आवडत असेल, तर गांधी रिसर्च फाउंडेशन हे जळगावात आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. हे फाउंडेशन सत्य, अहिंसा आणि संवर्धनाच्या भावनेवर आधारित गांधीवादी तत्वज्ञान आणि तत्वांचा प्रचार करण्यासाठी समर्पित आहे. गांधी तीर्थ या नावाने सुद्धा ओळखले जाणारे मित्रांनो फाउंडेशनमध्ये ऐतिहासिक पुस्तके आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत, महात्मा गांधींच्या सर्व भाषणांची छायाचित्रे सुद्धा मित्रांनो आहे. ओके, यानंतर बघा फरकांडेचे झुलते बुरुज. मित्रांनो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके, झुलते बुरुज कुठे आहे तर फरकांडे